गुड मॉर्निंग दोस्तों। तर क्लास 10 मॅथ्स फर्स्टमध्ये फर्स्ट टॉपिक आहे लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. कोणता टॉपिक आहे? लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स. आणि लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबलमध्ये तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जातो की सॉल्व द इक्वेशन, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे जर इक्वेशन सॉल्व करायचं असेल तर आपल्याकडे 4 डिफरंट वेज आहेत. त्याच्यातल्या कोणत्याही एका पद्धतीने तुम्ही ते लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकता. हे 4 वेज एकदा तुम्ही समजून घेतला, 4 मेथड समजून घेतला की तुम्हाला टोटल टॉपिक, पूर्ण हा टॉपिक समजून जाईल. ओके, सुरुवात करूया मग. बुक मध्ये तुमच्या अशा पद्धतीने क्वेश्चन आहे बघा. क्वेश्चन तुम्हाला दिसेल बुक मध्ये अशा पद्धतीने. ठीक आहे. 5x minus 3y is equal to 8. 3x plus y is equal to 2. हा क्वेश्चन आहे, याला आपल्याला सॉल्व करायचा आहे. ओके, सुरुवात करूया मग. तर फर्स्ट थिंग फर्स्ट, इक्वेशन लिहून घेणं गरजेचं आहे. 5x minus 3y is equal to 8 and 3x plus y is equal to 2. यांना इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 देऊन ठेवूया. ओके, आता आपली सुरुवात होते. तर फर्स्ट आपण मेथड फर्स्ट पासून सुरुवात करूया. मेथड फर्स्ट अतिशय इझी. आता काय याच्या स्टेप्स, काय याच्या स्टेप्स बघा. स्टेप फर्स्ट असणार आहे याच्यामध्ये टेक एनी इक्वेशन, कोणतेही एक इक्वेशन घ्या अँड कन्वर्ट y is equal to or x is equal to तुम्ही कन्वर्ट करू शकता. ओके, अशा पद्धतीने हे आहे आपली फर्स्ट स्टेप. मग मी कोणतं इक्वेशन घेतोय? मी इक्वेशन घेतोय इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड घेतल्यानंतर काय आहे? 3x प्लस y इज इक्वल टू 2. तर या 3x ला, जो की लेफ्ट हँड साइडला आहे, याला मी राईट हँड साइडला पुटअप करतो. राईट हँड साइडला पुटअप करत असताना याच्या समोर जे साइन आहे, जे दिसत नाही पण आहे प्लस, पण इकडे जाताना ते होईल मायनस. ओके, then equation becomes y is equal to 2 minus 3x. 2 minus 3x, got it? Y is equal to 2 minus 3x. We complete here first step. आपली फर्स्ट स्टेप आपण इथं कंप्लीट केलेली आहे. आता स्टेप सेकंड कडे जाऊया. स्टेप सेकंड काय आहे? पुट द व्हॅल्यू ऑफ y इन डिफरंट इक्वेशन. आता जे y ची जी किंमत आलेली आहे
ही किंमत आपण कुठे ठेवणार आहे, तर वरच्या इक्वेशन 1 मध्ये ठेवणार आहे. पुट y is equal to 2 minus 3x in इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 काय आहे हे एकदा आपल्याला लिहून घ्यावं लागेल. बघा, इक्वेशन 1 लिहून घेऊया. 5x minus 3y is equal to 8. हे लिहून घेतलं. आता आपल्याला व्हॅल्यू पुट अप करायची. 5x minus 3 y च्या ठिकाणी 2 minus 3x आपण पुट अप करणार आहे. 2 minus 3x is equal to 8. ओके, अशा पद्धतीने आपण आलेलो आहे. 5x आता वेळ आलेली आहे की या -3 ने ब्रॅकेट मधल्या प्रत्येकाला मल्टिप्लाय करण्याची. -3 into 2 -3 into -3x is equal to 8. ओके, समजत असेल तुम्हाला. 5x 3 into 2 -6 झाला. मायनस मायनस होतो प्लस 3 into 3 9x is equal to 8. बघा, आता हे -6 ला जर पलीकडे घेऊन गेलो आपण तर काय होईल, 5x plus 9x is equal to 8 plus 6. -6 राईट हँड साइडला आला, प्लस झाला. 8 plus 6 is nothing but a 14 and 9 plus 5x is nothing but a 14x. ओके, आता या 14 आणि x मध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशन असतं. इट्स जस्ट अ प्रोडक्ट. दॅट्स वाय आता या 14 ला जर आपल्याला इकडे घेऊन जावं लागेल राईट हँड साइडला तर ते डिवाइड मध्ये जाईल. then x is nothing but 14 divided by 14. okay, x is nothing but a 1. x is nothing but 1. ठीक आहे का? ओके, इथं पण कळालं असेल तुम्हाला. आपण काय केलं, y चं एक इक्वेशन तयार केलं, ते सेकंड इक्वेशन मध्ये पुटअप केलं. पुटअप केल्यानंतर x ची व्हॅल्यू फाइंड आउट झाली. x ची व्हॅल्यू निघाल्यानंतर आपण काय करणार आहे, स्टेप थर्ड असेल, पुट the value x is equal to 1 in any equation. आता ही जी x is equal to 1 व्हॅल्यू आहे ही कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवणार, आपण कोणत्याही ठेवू शकतो. तुमची इच्छा आहे कोणत्याही इक्वेशन मध्ये आपण याला ठेवू शकतो. तर मला इक्वेशन 1 सोपं वाटतं, इक्वेशन 2 सोपं वाटतं. इक्वेशन 2 मध्ये पुटअप करूया. पुट x is equal to 1 in इक्वेशन 1 कोणता आहे, 3x plus y is equal to 2. आता याच्यामध्ये आपण याला पुटअप करणार आहोत. आता जर पुटअप करायचं म्हटलं तर बघा, इक्वेशन लिहून घेऊया. 3x च्या ठिकाणी किती येणार, इंटू 1 प्लस y च्या ठिकाणी y, 2 च्या ठिकाणी 2. 3 into 1 3 plus y is equal to 2. ओके, 3 हा प्लस मध्ये आहे, पलीकडे गेला मायनस मध्ये जाईल. y is equal to 2 minus 3. 2 minus 3 is nothing but a minus 1. y is equal to minus 1. Got it?
स्टेप 4 काय असेल? स्टेप 4 काय असेल बघा, राईट द आन्सर इन xy is equal to in this manner. ओके, आता बघा आन्सर आपण लिहितोय x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे आपली 1, y ची व्हॅल्यू आहे -1. x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू आहे -1. अशा पद्धतीने आपण फर्स्ट मेथडने x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत ऑफ इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल. तर या ज्या स्टेप ज्या आहेत ते मी आणखी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला. तर बघा, सुरुवातीला काय करा, y किंवा x इज इक्वल टू मध्ये इक्वेशन कन्वर्ट करून घ्या. या 3x ला आपण पलीकडे टाकलेलं होतं. अशा पद्धतीने इक्वेशन 1, इक्वेशन 2 आपल्याकडे होते. मग हा जो 3x आहे हा प्लस मध्ये होता, पलीकडे गेला मायनस मध्ये. आपल्याकडे अशा पद्धतीने काय झालेलं आहे, y चं एक इक्वेशन तयार झालेलं आहे आणि हे y चं इक्वेशन आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुटअप केलं. त्यासाठी इक्वेशन 1 घेतला. इक्वेशन 1 मध्ये y ची जी व्हॅल्यू 2 - 3x ती इथे आपण पुटअप केलेली आहे. आणि एकदा -3 ने या 2 ला नंतर या -3 ला मल्टिप्लाय केलेलं. तर इथं आपल्याला दिसतं -3 × 2 -3 × -3x. तर मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर आलेले आहेत आपल्याकडे. ओके, मग नंबर जे आहेत या नंबरला आपण राईट साईडला पुटअप करतो. -6 काय झालेलं आहे, +6. -6 झाला +6 आणि अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन दिसेल. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा एक्स आणि नंबर याच्यामध्ये ऑलवेज मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. ओके, मग या 14 ला आपण पलीकडे जर घेऊन गेलो तर तो डिवाइड मध्ये जाईल. आन्सर इज x इज इक्वल टू 1. तर ही जी आलेली व्हॅल्यू ते आपण एनी इक्वेशन मध्ये पुटअप करू शकतो. तर आपण हे वाला चूज केलेलं आहे इक्वेशन 1. आणि इक्वेशन 1 चूज केल्यानंतर जिथे x दिसेल त्या ठिकाणी 1 पुटअप करणार. x च्या ठिकाणी काय पुटअप केला, 1. मग 3 × 1 इज 3 आणि 3 ला आहे प्लस साइन आणि प्लस साइन पलीकडे गेल्यानंतर होतो मायनस. ओके, मायनस झालेला आहे आणि y ची व्हॅल्यू सुद्धा आलेली आहे. आलेलं आन्सर जे आहे ते आपल्याला x, y टर्म मध्ये लिहायचं आहे. आवर आन्सर इज 1 - 1. ओके, तुम्हाला समजलं असेल. आपण लगेचच वळूया सेकंड मेथड कडे. ओके, सुरुवात करूया आपण. आपल्याकडे इक्वेशन आहे 5x - 3y इज इक्वल टू 8 अँड 3x + y इज इक्वल टू 2. आणि आपण बघणार आहोत आता मेथड सेकंड. मेथड सेकंड बघतोय. मेथड सेकंड साठी सुरुवातीला पहिली स्टेप असेल तुमची स्टेप फर्स्ट, राइट द equations and give them number. इक्वेशन लिहा आणि त्यांना नंबर द्या. तर इक्वेशन लिहून नंबर देऊया. 5x - 3y इज इक्वल टू 8 इक्वेशन नंबर 1. 3x + y इज इक्वल टू 2 इक्वेशन नंबर 2. ओके, नंबर दिलेले आहेत. आगे क्या होगा, चलो देखते हैं आगे क्या होगा. तो स्टेप सेकंड, स्टेप सेकंड काय सांगते बघू. कंपेयर
इक्वेशन ax plus by is equal to c. Or write in a standard form. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला जे इक्वेशन आहेत आपले जे कसेही दिलेले जातात, म्हणजे कधी असं 5x इज इक्वल टू 8 प्लस 3y अशा पद्धतीने असतं, किंवा कधी कधी 5x मायनस 3y मायनस 8 इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने इक्वेशन असतात क्वेश्चनमध्ये. तर असं जर असेल तर तुम्हाला ते कोणत्या पद्धतीमध्ये लिहायचं, तर एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे, ज्याला आपण म्हणतोय ax प्लस by इज इक्वल टू c. तर काय होतं ax प्लस by, याला जर लिहायला गेलो तर आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 5x मायनस 3y इज इक्वल टू 8, जे की ऑलरेडी गिवन आहे. जर असं दिलेलं नसेल तर आपल्याला या पद्धतीने कन्वर्ट करावं लागेल, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, सेकंड इक्वेशनला पण याच पद्धतीने लिहायचं आहे आपण, ax प्लस by इज इक्वल टू c. तर हे इक्वेशन असेल 3x प्लस y इज इक्वल टू 2. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इक्वेशन आपल्याकडे दोन आहेत, त्याच्यामुळे ax डबल होण्याच्या ऐवजी आपण याला म्हटलं a1x b1y c1 a2x b2y c2. ओके, ते दोघांना आपण काय केलेलं आहे, कम्पेअर केलेलं. तर कम्पेअर केल्यानंतर काय आपल्याला समजतं का काही विशेष, तर a1 इज नथिंग बट अ 5, b1 is nothing but a minus 3, and c1 is 8. Okay, a2 is 3, b2 is, इथे कोणीच नाही याचा अर्थ काय, 1 आहे ना, कोणीच नाही याचा अर्थ इथे काहीच नाही लिहायचं असं नाही, काय आहे इथे 1 आहे. and c2 is 2. लक्षात आलं, याचा आता लगेच आपल्याला यूज नाही होणार a1 a2 b1 b2 किंवा c1 c2, पण आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. ओके, आपण आता जाऊया स्टेप 3 कडे. आपण इक्वेशन लिहिलेलं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये अशा पद्धतीने. स्टेप 3 कडे बोलतोय आपण. स्टेप 3 काय आहे, इक्वेट a1 is equal to a2 और b1 is equal to b2. तर अशी सिच्युएशन क्रिएट करा की a1 is equal to a2 तरी येईल किंवा b1 is equal to b2 तरी येईल. ते कधी येऊ शकतं, कधी येऊ शकतं ते एकदा आपण बघूया. तर माझ्याजवळ जे इक्वेशन आहे ते मी लिहून घेतो. 5x minus 3y is equal to 8 इक्वेशन 1 आहे, आणि इथे आहे 3x प्लस 1y लिहितो मी फॉर युअर सिम्प्लिसिटी इज इक्वल टू 2. इट्स इक्वेशन नंबर 2. आता a1 a2 जर बघायला गेलं तर a1 a2 याच्यामध्ये कोण आहेत, तर 5 3 आहेत, आणि याच्यामध्ये 3 1 आहे, म्हणजे मायनस 3 1 असं म्हटलं तरी काही हरकत नाही. -3 आणि 1. ओके, आता आपण पुढे लक्ष देऊ. तर काय करायचं आपण की हा जो वायचा कोएफिशियंट आहे -3 किंवा 1, याला आपल्याला सेम करायचं. तर जर मी 5 आणि 3 च्या बाबतीत विचार केला, a1 a2 च्या बाबतीत जर विचार केला, तर हे कोण आहेत, 5 आहे, हा आहे 3. यांना जर इक्वेट करायचं झालं, इक्वल जर करायचं झालं, तर मी काय करू शकतो, बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो यांचं. कशा पद्धतीने,
5 इंटू 3 3 इंटू 5 असं केलं तर हा 15 येऊ शकतो. म्हणजेच मला काय करावं लागेल, 5 इंटू 3 करायचं जर असेल तर इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर हे दोघं जण सेम होऊ शकतात, अदरवाईज नाही. पण दुसरा कोणता सोपा पर्याय आहे का हे आपण बघूया, चूज करूया. तर B1 B2 किती आहे चेक करूया आपण. B1 आहे -3, B2 आहे 1. तर सोपा पर्याय काय, तर B2 ला जर मी फक्त 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे दोन्ही सेम होऊ शकतात. म्हणजेच काय, मला फक्त इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायची गरज आहे, जास्त काही करायची गरज नाही. तर मग चालू करूया. तर आपण मल्टिप्लिकेशन चालू करूया. इक्वेशन 2 मल्टिप्लाय विथ 3. तर इक्वेशन 2 कोण आहे, 3x प्लस 1y इंटू 3. बोथ साइडला मल्टिप्लाय करायचं आपण, 2 इंटू 3. ओके. तर 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 3 इंटू 3x प्लस 3 इंटू 1y इज इक्वल टू 6. 3 इंटू 3x 9x झाला, प्लस 3y is equal to 6. Okay, got it? Got it. Then बघूया आपण, याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 लिहून घेऊया. इक्वेशन 1 काय आहे, 5x minus 3y is equal to 8. 5x minus 3y is equal to 8. आणखी इथे आलेलं आहे आपलं 9x plus 3y is equal to 6. ओके. आता लक्ष देऊया आपण जे केलं ते सक्सेसफुल झालेलं आहे की नाही. तर इथे आपल्याला काय दिसतंय, B1 B2 काय झालेले आहेत, सेम झालेले आहे. ओके. आता स्टेप आपण कोणती पाहिलेली होती, ती थर्ड स्टेप पाहिली होती. आता स्टेप 4 ला जाऊया आपण. स्टेप 4 काय सांगते, स्टेप 4 सांगते, इफ A1 is equal to A2 or B1 is equal to B2, then जर एक्झॅक्ट त्यांच्या व्हॅल्यू समान असतील तर काय करा, सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन्स. If A1 is equal to minus A2 or minus A1 is equal to A2 किंवा और B1 is equal to minus B2 or minus B1 is equal to B2, then add the equation. ओके, लक्षात येत आहे. मग आपल्याकडे जे इक्वेशन्स तयार झालेले आहेत त्यांना एकदा लिहूया आपण. 5x minus 3y is equal to 8. 9x plus 3y is equal to 6. तर माझ्याजवळ जे B1 B2 आहेत ते कसे आहेत बघा. या ठिकाणी जो B1 आहे तो आहे -3 आणि B2 जो आहे
तो आहे +3. जर असं जर असेल प्लस मायनस, एक आहे पॉझिटिव्ह, एक आहे निगेटिव्ह, असं जर असेल तर काय करणार आपण? ॲडिशन ऑफ these three equations, इक्वेशन 1 and इक्वेशन 3. ठीक आहे. मग ही स्टेप आपण अप्लाय करूया. ॲड इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 3 यांचे ॲडिशन केले. तर ॲडिशन करत असताना इक्वेशन काय करायचे आपण? एकाखाली एक लिहून घ्यायचे. 5x minus 3y is equal to 8. 9x plus 3y is equal to 6. किती आन्सर येईल? 14. -3y plus 3y झाला 0. इथे झाला 14x. ओके, या इक्वेशनला आणखी एकदा लिहूया. 14x इज नथिंग बट 14 आणि 14ला जर पलीकडे टाकला x इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 14. ओके, का हे असं का झालं? तर 14 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन असतं आणि हा 14 इकडे गेला, त्याच्यामुळे काय झाला? तो डिवाइडला झाला. मग x ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपल्याकडे? 1. x ची व्हॅल्यू आलेली आहे 1. आता ही आलेली x ची व्हॅल्यू आहे ती कुठे ठेवायची आपण? कोणत्याही एका इक्वेशन मध्ये पुटअप करूया. मग आता आहे स्टेप 5. पुट value of x or y in any equation. आता कोणत्याही एका इक्वेशन मध्ये यांना पुटअप करूया. तर एक साधं सोपं इक्वेशन आपण घेऊया, कोणतं तरी एक. तर आपण कोणतं इक्वेशन घेऊया? तर हे बघा, सेकंड इक्वेशन घेऊया. 3x plus y is equal to 2 हे इक्वेशन आपण पुटअप करूया. 3x plus y is equal to 2. x plus y is equal to 2 आणि व्हॅल्यू किती आहे? x ची 1 आहे. आता 3 इंटू x च्या ठिकाणी झाला 1 प्लस y इज इक्वल टू 2. 3 इंटू 1 इज 3 प्लस y इज इक्वल टू 2. ते 3 ला पलीकडे घेऊन गेलो, हा प्लस मध्ये आहे, त्याला मायनस मध्ये. y इज इक्वल टू 2 मायनस 3 इज नथिंग बट लहानातून मोठी संख्या जात नाही, म्हणून मोठ्या संख्येत साइन देऊन सबट्रॅक्शन केलं आपण. y इज इक्वल टू -1. लास्ट स्टेप 6 काय सांगते? राइट द सोल्यूशन इन x, y. x, y मध्ये आपल्याला आता हे आन्सर लिहायचं आहे. कसं लिहिणार आपण? x, y इज इक्वल टू 1 मायनस 1. ओके, स्टेप कळाली असेल. मी आणखी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची काही गरज नाही. मेथड सेकंड आहे बाळांनो. मेथड सेकंड काय सांगते? याला कधी कधी इलिमिनेट मेथड असं देखील म्हणू शकतो आपण. इलिमिनेट का? कोणतं तरी एक, कोणाला तरी एकाला आपण कॅन्सल करतोय आणि कॅन्सल करून ती व्हॅल्यू एका इक्वेशन मध्ये पुटअप करून नेक्स्ट व्हॅल्यू फाइंड आउट करतोय, म्हणून याला इलिमिनेट मेथड. सुरुवातीला इक्वेशन लिहा, इक्वेशनला काय द्या? नंबर द्या. इक्वेशन 1, इक्वेशन 2 नंबर दिले. नंबर दिल्यानंतर कम्पेअर करा त्यांना ax प्लस by इज इक्वल टू c सोबत. मग फर्स्ट इक्वेशनला a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 असं येणार. सेकंड इक्वेशनला a2x प्लस
B2y इज इक्वल टू C2 अशा पद्धतीने येऊ शकतो. ओके, लिहिलेलं आहे तुम्ही. मग याचा A1 काय आला? A1 आला 5, B2 -3, C1 8, A2 3, B1 1. आता इथे वायच्या जवळ कोणच नव्हतं. वायच्या जवळ कोणच नाही म्हणजे झिरो नाही का? तर झिरो नसतं तर काय असतं? 1 असतं आणि C2 ची व्हॅल्यू 2. तर स्टेप थर्ड काय सांगते? तर कुणाला तरी एकट्याला इक्वेट करा. तर कुणाला? तर A1 इज इक्वल टू A2 तरी करा, नाहीतर B1 इज इक्वल टू B2 तरी करा. आता हे कसं करू शकतो? तर बघा, A1 A2 कोण आहेत आपल्याकडे? इथं जर विचार केला तर 5 आणि 3 आहेत. 5 आणि 3 ला जर इक्वल करायचं असेल तर या 5 ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 15 आपण करू शकतो आणि या 3 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपण 15 करू शकतो. म्हणजे 15 आपण इक्वल करू शकतो. याच्यासाठी काय करावं लागेल? वरच्या इक्वेशनला 3 ने आणि खालच्या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इक्वेशन 1 मल्टिप्लाय विथ 3, इक्वेशन 2 मल्टिप्लाय विथ 5. पण हे दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करण्यात आपला टाइम खूप जातो. त्याच्यामुळे आणखी इझी कोणतं सोल्युशन आहे का हे आपण चेक करू. जर पर्याय नसेल तर आपल्याला अशाच पद्धतीची स्टेप अप्लाय करावी लागेल. आता बीचा थोडासा विचार करूया आपण. B1 इज इक्वल टू -3 आहे आणि B2 इज इक्वल टू 1 आहे. तर 3 आणि 1 ला 3 करता येणं पॉसिबल आहे का? आहे. जर या 1 ला जस्ट 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3 येऊ शकतं. B2 इज इक्वल टू 3 येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण काय डिसाईड केलं की इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिप्लाय करणार. इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करायचा प्रयत्न केला आणि मल्टिप्लाय करत असताना इक्वेशनच्या बोथ साइडला मल्टिप्लाय करणार आहे आपण. बोथ साइडला. ठीक आहे. बोथ साइडला मल्टिप्लाय केलेला आहे आणि मल्टिप्लाय केल्यानंतर या 3 ने फर्स्ट टर्म आणि देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलेलं आहे. सुरुवातीला फर्स्ट टर्म देन सेकंड टर्म. ओके. 3 into 3 9, 3 into 1 3y आणि 2 into 3 6 आलेलं आहे. जर आता व्यवस्थित बघितलं नवीन आलेलं इक्वेशन तर इथे 3y दिसतं. ओके. इक्वेशन 1 इक्वेशन 3 ला एकदा लक्ष द्यावे तर इथं -3y आहे आणि इथे +3y आहे. म्हणजेच काय आपण 3 3 इक्वेट केलेलं आहे. आता सगळ्यात जास्त महत्त्वाची स्टेप मी इथं दिलेली आहे. ती कोणती? जर A1 A2 जर तुम्ही काढलेले असतील ते इक्वल असतील किंवा B1 B2 जर इक्वल असतील म्हणजे काय त्यांचे साइन म्हणजेच काय त्यांचे साइन जर इक्वल असतील तर सरळ सरळ सबस्ट्रॅक्ट करा, वजाबाकी करा. आणि जर A1 A2 मध्ये कुणालाही मायनस साइन असेल, कुणालाही एकट्याला मायनस साइन असेल तर सरळ सरळ त्यांचे ऍडिशन करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर आपल्याकडे जे B1 B2 आहे याच्यामध्ये एकाला मायनस आणि एकाला प्लस साइन आहे. तर असं जर असेल तर आपण सरळ सरळ काय करणार आहे? त्यांची ऍडिशन करणार आहे. तर ऍडिशन केली आपण. ऍडिशनचं साइन दिलेलं नाही. ऍडिशन केली. ठीक आहे. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला असं कळालं की बाबा 8 + 6 इज इक्वल टू झालं 14 आणि -3y + 3y एकमेकाला कॅन्सल होतात. झाला आन्सर 0. ओके. आणि 5 + 9 इज इक्वल टू 14x. आता इक्वेशन आपल्याकडे काय आलं? 14x इज इक्वल टू 14. 14 आणि x याच्यामध्ये कोण असतं? मल्टिप्लिकेशन. आणि हा 14 जर पलीकडे पाठवला तर तो डिवाइडला जातो. तर x इज इक्वल टू 1 हे आन्सर येणार आहे. गॉट इट? आता आलेलं जे x इज इक्वल टू 1 आन्सर आहे हे आपण पुटअप करणार आहे कोणत्याही एका इक्वेशन मध्ये. एक इक्वेशन लिहून घेतलं 3x + y इज इक्वल टू 2. आता या x च्या ठिकाणी आपण 1 ची व्हॅल्यू पुटअप करणार आहे. 1 ची व्हॅल्यू पुटअप केली. 3 into 1 is 3, it's +3. पलीकडे जर घेऊन गेलो तर त्याला मायनस होईल. तर 2 - 3 इट इज नथिंग बट -1. y ची व्हॅल्यू आली. तर x आणि y ची व्हॅल्यू आली आणि असे सोडून द्यायचे का? तर नाही. तर त्याला एका सोल्युशन मध्ये लिहिणं गरजेचं आहे. x - y या टर्म मध्ये, सॉरी x, y या टर्म मध्ये. तर आन्सर कसं येणार? 1, -1. तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. या झालेल्या आहेत 2 मेथड. आता आपण तिसऱ्या मेथड कडे जाणार आहे. तोपर्यंत बघत राहा. आपण 4 मेथड याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. सोबत राहा या व्हिडिओमध्ये. ओके. ओके. आपण लगेचच वळूया मेथड 3 कडे, ज्याचं नाव आहे क्रॅमर्स रूल. तर या टॉपिक मध्ये जी अतिशय सोपी मेथड आहे ती आहे क्रॅमर्स रूल.
आता ती कशी आणि ती कशी सॉल्व करायची हे आपण बघतोय. तिसरी मेथड, क्रॅमर्स रूल. समटाइम्स asked question in board, solve the equation using क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलचा यूज करा आणि इक्वेशन सॉल्व करा, अशा पद्धतीचं एक क्वेश्चन बोर्ड मध्ये 100% विचारला जातो. तर कोणतंही इक्वेशन येऊ दे आणि ते कोणत्याही पद्धतीने सॉल्व करता यावं याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. म्हणून आपण बघतोय मेथड 3 युजिंग क्रॅमर्स रूल. तर आपल्याकडे आहेत अशा पद्धतीचे दोन इक्वेशन. तर स्टेप फर्स्ट असे आहे, यांना कम्पेअर करा. आता कम्पेअर कुणासोबत करायचं, तर कम्पेअर करण्यासाठी मी काय लिहितोय, ब्लॅक मीच लिहितो, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. ओके, या दोन इक्वेशन सोबत यांना कम्पेअर करा. जर अशा टाइप मध्ये इक्वेशन नसतील तर त्यांना पुन्हा लिहून घ्या अशा टाइप मध्ये, a1x b1y इज इक्वल टू c1 मध्ये लिहून घ्या. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर आपल्याकडे काय भेटतं की 5 इज अ a1, -3 इज अ b1, 3 इज अ a1 आणि इथे कोणीच नाही दिसत. तर इथे कोण आहे, इथे आहे 1, जिसका कोई नहीं उसका 1 होता है. ठीक है, b2 इज अ 1, c2 इज अ 2. तर एकदा लिहून घ्या ना, a1 is equal to 5, b1 is equal to -3, c1 is equal to 8, 8 is equal to 3, b2 is equal to 1, c2 is equal to 2. ओके, लिहून घेतलं. अतिशय अतिशय सोपं आहे. स्टेप सेकंड आहे, फाइंड आउट करा d dx dy. काय फाइंड आउट करा, d dx dy. आता मी काही फॉर्म्युले लिहितोय. फॉर्म्युले मीन्स काय स्टँडर्ड आहेत. d इज नथिंग बट a1 a2 सॉरी a1 b1 and a2 b2, a1 b1 and a2 b2. a1 किती आहे बघा, a1 आहे 5, b1 आहे -3, a2 आहे 3, b2 आहे 1. आता हे जे आपण लिहिलेलं आहे याला तुम्ही लक्षातच ठेवायचं, इट्स डी. यू हॅव टू रिमेंबर दिस. ठीक आहे. तर नेक्स्ट स्टेप काय असेल की डिटर्मिनंट सॉल्व करणे. याला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट कसं सॉल्व करणार, तर डिटर्मिनंट सॉल्व करण्यासाठी सुरुवातीला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि त्यांचे सबट्रॅक्शन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि त्यांचे सबट्रॅक्शन करा. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करतोय कोणाकोणाचं, 5 इंटू 1 -3 इंटू -3. ओके, किती आला आन्सर, 5 इंटू 1 5 and minus of -3 into 3 9. आन्सर आला 5 मायनस मायनस झाले प्लस 9. इट इज नथिंग बट 14. इट इज नथिंग बट 14. ओके, डी फाइंड आउट केला होता. आता वेळ आहे dx ची. dx is nothing but what, c1 x a1 a2 जाणार, c1 c2 येणार, राहिलेला पार्ट तसाच. हेच फक्त लक्षात ठेवायचं. c1 c2 आलेला. इम्पॉर्टंट कोण आला इथे, तर c1 c2.
याला फक्त लक्षात ठेवा, बाकी काही नाही. डी लक्षात ठेवला तर A1 A2 च्या ऐवजी C1 C2 आलेला आहे, हे फक्त लक्षात ठेवा. बाकी सब फर्स्ट क्लास आहे. इथे येणार C1 8 C2 2. डिटर्मिनंट सॉल्व करायचा कसा आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सुरुवातीला क्रॉस मल्टिप्लिकेशन, देन मायनस ऑफ अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन. एट इंटू 1, 2 into -3. 8 into 1 8, minus of -6. Answer is 8 plus 6. It is nothing but a 14. It is nothing but 14. Okay, got it? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता वेळ आलेली आहे dy फाइंड आउट करण्याची. dx झालेला आहे, dy फाइंड आउट करूया. dy इज नथिंग बट A1 A2 ला असाच ठेवायचा आहे, अँड B1 B2 च्या ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे C1 C2. ओके, तर घेऊया मग आपण. A1 A2 ची व्हॅल्यू होती 5 3, C1 C2 ची व्हॅल्यू होती 8 2. जसं की पाठीमागल्या स्टेप मध्ये केलं, करणार आहे आपण मल्टिप्लिकेशन. 5 into 2 च अगेन मायनस 3 into 8. ओके, 5 into 2 minus of 3 into 8. क्या येईल आंसर? 10 minus 24. It is nothing but a -14. याचा आन्सर किती आलेला आहे? -14. dx चा आन्सर आलेला आहे 14 आणि d चा आन्सर आलेला आहे 14. ठीक आहे, आता आहे स्टेप थर्ड. स्टेप थर्ड काय सांगते? फाइंड x and y. आता स्टेप थर्ड फाइंड आउट करूया आपण, x आणि y फाइंड आउट करूया. तर काही फॉर्म्युला आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. x इज नथिंग बट dx डिवाइड बाय d. ओके, and y is nothing but dy divided by d. तर dx ची व्हॅल्यू किती आहे? तर 14 आहे आणि d ची व्हॅल्यू सुद्धा 14 आहे. dy ची व्हॅल्यू किती आहे? -14. d ची व्हॅल्यू आहे 14. 14 divided by 14 is 1, and 14 divided by 14 is 1, and here is minus sign. We get x is equal to 1, we get y is equal to -1. Then final answer is x comma y is equal to 1 minus 1. ओके, अतिशय सोपं आहे. 3 स्टेप मध्ये याचा आन्सर येतो. म्हणूनच क्रॅमर्स रूल इज व्हेरी इझी ॲज कम्पेअर टू द अदर मेथड्स. काय काय केलं मी सांगतोय तुम्हाला बाळांनो, लक्ष द्या. सुरुवातीला a1x plus b1y is equal to c1 आणि a2x plus b2y is equal to c2 या टाइप मध्ये इक्वेशन लिहिलेलं आहे आणि कम्पेअर केलेलं आहे. कम्पेअर केल्यानंतर a1 ची व्हॅल्यू, b1 ची व्हॅल्यू, c1 ची व्हॅल्यू सोबतच a2 ची व्हॅल्यू, b2 ची व्हॅल्यू आणि c2 ची व्हॅल्यू आपण लिहून घेतली आणि विथ साइन लिहून घ्यायचे. मायनस साइन असेल तर मायनस साइन इन्क्लूड करायचा आहे, प्लस साइन असेल तर प्लस साइन सुद्धा द्यायचं आहे, पण प्लस साइन मोस्टली आपण देत नाही क्योंकि ऑलरेडी वहां पे प्लस ही रहता है. ठीक है, तर नेक्स्ट स्टेप असेल डी, dx आणि dy फाइंड आउट करा. तर डी फाइंड करण्याची सोपी स्टेप काय? तर a1 a2 b1 b2 हे मालूम होना चाहिए. डिटर्मिनंट सॉल्व कसा करायचा? तिरकस गुणाकार आणि त्यांची वजाबाकी. सॉल्व.
dx मध्ये काय खासियत आहे? c1 c2 b1 b2. सॉल्व कसं करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबस्ट्रॅक्शन, हे की नाही? डीवाय पण सेम. डीवायला काय a1 a2 येणार आणि b1 b2 जाणार, त्या ठिकाणी येणार c1 c2 आणि त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशनचं सबस्ट्रॅक्शन. ओके, आता या व्हॅल्यू आलेल्या आहेत आणि या व्हॅल्यूचा यूज करून आपण एक्स काढणार आहे. एक्सचा फॉर्म्युला असतो dx बाय डी, वायचा फॉर्म्युला dy बाय डी. मग आपला आन्सर आलेला आहे 1 - 1 आणि आपण ते x, y या टर्म मध्ये लिहिलेलं आहे. गॉट इट? तर आपण अशा पद्धतीने 3 मेथड्सने एक लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल सॉल्व केलेला आहे. लास्ट जी मेथड आहे तो ही एक क्वेश्चन तुम्हाला बोर्ड मध्ये विचारला जातो. ती मेथड आहे सॉल्व द लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल इन ग्राफिकल मेथड युजिंग ग्राफिकल मेथड. सो डोंट वरी, स्टे ट्यून. ओके, आपण बघणार आहोत ग्राफिकल मेथड. तर मग बघूया ग्राफिकल मेथड्स. 5x - 3y = 8 and 3x + y = 2 अशा पद्धतीचे दोन इक्वेशन्स आहेत आणि याला सॉल्व कसं करायचं ते बघा. तर ते सॉल्व व्हायच्या अगोदर जे आपले दोन इक्वेशन्स आहेत त्यांच्या अशा पद्धतीच्या लाईन्स येऊ शकतात. ओके, ज्या की लाईन एकमेकांना काय करतील? इंटरसेक्ट करतील. काय करतील? त्या लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करतील. आता ज्या ठिकाणी त्या इंटरसेक्ट करतील, तिथून त्या लाईनची जी एक्स ची व्हॅल्यू आहे along the x, it's x and it's a y. याचा आन्सर काय झालं? x, y is nothing but a 1, 4. आता या अंदाजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याचा आन्सर येईल का नाही माहित नाही. सांगितलेलं आहे की बाबा सुरुवातीला काय आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे ग्राफ वरती. इक्वेशन दिलेलं आहे, त्या इक्वेशनची लाईन असणार आहे, दुसऱ्या इक्वेशनची लाईन असणार आहे आणि जिथे आपला ग्राफ इंटरसेक्ट होतोय त्या ठिकाणी आपलं आन्सर असणार आहे. ठीक आहे, मग ही जी मेथड आहे, ही मेथड आहे ती लाईन कशी ड्रॉ करायची, पॉइंट कसे प्लॉट करायचे, ही मेथड आहे. गॉट इट? लक्षात येते का? लाईन, हाऊ टू ड्रॉ लाईन, हाऊ टू ड्रॉ ग्राफ, ही मेथड आपली असणार आहे. आणि हे बऱ्याच वेळेला 2 मार्क्स 3 मार्क्स साठी विचारला जाणारा क्वेश्चन आहे. बघूया मग आता आपण लाईन कशी ड्रॉ करणार आहोत आणि ग्राफ कसा ड्रॉ करणार आहोत ते. आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. तर सुरुवातीला मी एक इक्वेशन घेतो, 5x - 3y = 8. स्टेप सोपी आहे. स्टेप काय करायची की तुम्ही एकदा x किंवा y ची व्हॅल्यू पुटअप करा, काही पुटअप करा आणि एकदा x ची व्हॅल्यू पुटअप केली, जर तुम्ही x पुटअप केला तर तुम्हाला y फाइंड आउट मिळेल, तुम्ही y पुटअप केला तर x भेटेल तुम्हाला. ओके, तर फर्स्ट मी काय करेन, x = 0 पुटअप करेन. आता 0 का पुटअप करायचं? तर सोपं जातं. काय होतं? ग्राफ काढायला सोपं जातं. म्हणून x जर 0 पुटअप केला तर 5 × 0 - 3y = 8. तर याचा आन्सर झाला 0. इथे आला 3y = 8. होय की नाही? -3 पलीकडे गेला, y = 8 divided by -3 -8/3. लक्षात येते? मग याचा आन्सर काय येऊ शकतं? 3 2s are 6, बचा कितना 2, 3 6s are 18,
2.666 अशा पद्धतीने आन्सर येऊ शकतं. ओके, आता सेकंड आपण काहीतरी पुटअप करूया. बघा, एक तर मेथड अशी आहे की तुम्ही डायरेक्ट व्हॅल्यू पुटअप करा, किंवा सेकंड मी सांगतो त्या पद्धतीने जावा. तर तुम्ही लिहू शकता 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. एक ही मेथड आहे, या मेथडने आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू पुटअप करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. आता याला मी पलीकडे टाकला तर 5x इज इक्वल टू 8 प्लस 3y झाला. अगेन एक्स इथेच ठेवायचा, 8 प्लस 3y डिवाइड बाय 5. ओके, ही इक्वेशन आपण काय केलं, डिराईव्ह करून घेतलेलं आहे फॉर अ ग्राफसाठी आपण इक्वेशन डिराईव्ह करून घेतलेलं. आता आपल्याला प्रत्येक वेळेला y ची एक व्हॅल्यू अशी पुटअप करायची आहे आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर y च्या व्हॅल्यू आपण पुटअप करूया. बघा, तर मी y इज इक्वल टू किती पुटअप केलं, 5 पुटअप केलं. y इज इक्वल टू 5 पुटअप केल्यानंतर x ची व्हॅल्यू काय येणार, x इज इक्वल टू 8 प्लस 3 इंटू 5 डिवाइड बाय 5. 5 च्या ऐवजी आपण जरा काहीतरी सोपं पुटअप करू, म्हणजे तुम्हालाही सोपं. तर y इज इक्वल टू 0 पुटअप करून बघूया आपण. ठीक आहे, तर x इज इक्वल टू काय झाला, 8 प्लस 3 इंटू 0 डिवाइड बाय 5. ठीक आहे का, तर 8 3 इंटू 0 0 झाला, 8 डिवाइड बाय 5, आणि याचा आन्सर किती येतं, 8 डिवाइड बाय 5 आन्सर येणार. तर याचा आन्सर आलेला आहे 1.6. ओके, तर मग आपण x, y लिहितोय, x, y इज इक्वल टू 1.6, 0. आपल्या लाईनची एक व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. अशाच पद्धतीने दुसरी व्हॅल्यू फाइंड आउट करूया आपण. तर y इज इक्वल टू किती, 1 पुटअप करून बघूया. y इज इक्वल टू जर 1 पुटअप केला तर x इज इक्वल टू 8 प्लस 3 इंटू 1 डिवाइड बाय 5. तर काय आला, 8 ॲज इट इज प्लस 3 ॲज इट इज, 3 इंटू 1 3 डिवाइड बाय 5. 8 plus 3 is 12 divided by 5, and again answer is 2.4. समझ में आया? तो इसे हम कैसे लिखेंगे, x, y is equal to 2.4, 1, 2.4, 1. तर तिसरा जो पॉइंट आहे तो तुम्ही फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर याचा ग्राफ कसा येईल किंवा तिसरा पॉइंट आपण बघूया, डोंट वरी. तर y ची व्हॅल्यू -1 ठेवून बघूया. y इज इक्वल टू -1 ठेवले तर काय होईल, x इज इक्वल टू 8 प्लस 3 इंटू -1, 8 minus 3 divided by 5, which is nothing but 5 divided by 5. Answer is 1. Answer is 1. ओके, x ची व्हॅल्यू आलेली आहे. मग x, y आपण लिहितोय. काय आला आन्सर, x, y 1 minus 1. ठीक आहे. आता सेकंड इक्वेशन घेऊया. सेकंड इक्वेशन कोणतं आहे, 3x plus y is equal to 2. त्याला या पद्धतीने सॉल्व करूया. तर त्याच्या अगोदर आपण एक टेबल तयार करणार आहोत.
एक्स वाय एक्स कॉमा वाय. एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला आपण किती काढलेली होती? 1.60. तर 1.6, ठीक आहे. देन 2.41, तर 2.4, 1 minus 1, 1 comma minus 1. Okay, here is a table and table is useful for a graph. आता हा टेबल जो आहे तो ग्राफसाठी युजफुल होणार आहे. आता कशा पद्धतीनं ते आपण बघणारच आहोत. ओके, आता हा टेबल आहे, तर ग्राफ आपण काढणार आहोत. ग्राफ सुद्धा आपण घेतलेला आहे इथे. ओके, बघा आता आपण पॉइंट प्लॉट करूया. तर y इज इक्वल टू x इज इक्वल टू 1.6 असताना y 0. तर 1.6 बेसिकली इथे कुठेतरी येऊ शकतो. लक्षात येते का बघा? हा 1 आहे, हा 2 आहे, हा काय होणार? इथे काय होणार? पॉइंट कोणता? 1.5. आणि इथे कुठतर 1.6 येऊ शकतो. ठीक आहे. 1.6 ला x 1.6 ला y किती असणार आहे? 0 असणार आहे. y ची व्हॅल्यू 0 इथे, त्याच्यामुळे आपला पॉइंट हा इथे येणार. ठीक आहे. एक पॉइंट आपण प्लॉट केला. त्याच्यानंतर 2.4 साठी 1. आता y ची व्हॅल्यू जर 2.4 असेल तर सॉरी x ची व्हॅल्यू 2.4 असेल तर y ची व्हॅल्यू 1 येणार आहे. यहाँ से यहाँ तक इस तरह से आएगा ये पॉइंट. ओके, नेक्स्ट 1 minus 1. तर x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू किती असणार आहे? -1. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1. The point is -1. लक्षात येतं? आता या पॉइंट्सना आपण काय करणार आहोत? कनेक्ट करणार आहोत. कनेक्ट करूया. ओके, अशा पद्धतीने आपण कनेक्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने लाईन येते. आता अशीच लाईन कोणती दुसऱ्या ग्राफ सुद्धा येणार आहे. अशीच लाईन सेकंड ग्राफ सुद्धा येणार आहे आणि याच पद्धतीने ते देखील इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. ओके, सॉल्व करूया आपण. आता वेळ आलेली आहे सेकंड इक्वेशन सॉल्व करण्याची. इक्वेशन सेकंड सॉल्व करतोय बघा आपण. कसं आहे 3x + y = 2 अशा पद्धतीने इक्वेशन आहे. तर याला सॉल्व करूया आपण. या 3x ला पलीकडे पाठवून देऊया. y = 2 - 3x. आता पुटअप करत असताना x = 0 जर पुटअप केला मी, तर y = 2 - 3 * 0 झाला. इट इज नथिंग बट 2 - 0. यहाँ पे 2 हो गया. तर x, y काय आला आपला?
0. ओके, एक नंबर पॉइंट आपण काढलेला आहे. सेकंड पॉइंट कडे जाऊया आपण. तर एक्सच्या ठिकाणी 1 पुटअप करून बघूया. तर y ची व्हॅल्यू y इज इक्वल टू 2 मायनस 3 3 इंटू 1, 2 मायनस 3 झाला. आन्सर इज -1. So x comma y it is equal to 1 comma -1. सेकंड आला. हे इक्वेशन इझी आहे बाळांनो ॲज कम्पेअर टू द लास्ट इक्वेशन. आता x ची व्हॅल्यू काय पुटअप करूया, तुमच्या मर्जीने कोणती आपण पुटअप करूया. x ची व्हॅल्यू जर आपण +1 पुटअप केली तर काय होतं बघू. y इज इक्वल टू 2 मायनस 3 सॉरी -1 करायचं, 3 इंटू -1. आता 2 मायनस मायनस प्लस झाला, 3 झाला, इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5. सो x कॉमा y इज इक्वल टू -1 5. आपण पॉइंट प्लॉट केलेलं. आता टेबल ड्रॉ करूया आपण. x y x कॉमा y. x ची व्हॅल्यू आहे 0, y ची व्हॅल्यू आहे 2, 0 कॉमा 2. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1, 1 -1. x की व्हॅल्यू -1, y की व्हॅल्यू 5, -1 कॉमा 5. ओके. आता या टेबलचा यूज करून आपण काय करणार आहे, ग्राफ ड्रॉ करणार आहोत. तुम्हाला माहित आहे पॉइंट जर अशा पद्धतीने प्लॉट केले तर तुम्ही याच्या अगोदर ग्राफ काढायला शिकलेला. तर आपण ग्राफ ड्रॉ केलेला आहे. तर अशा पद्धतीने लाईन आलेली आहेत. रेड कलरची जी लाईन दिसते ती 5x - 3y इज इक्वल टू 8, जी की आपण लास्ट टाइम ड्रॉ केलेले होते. आणखी ब्ल्यू कलरची जी लाईन दिसते ती 3x + y इज इक्वल टू 2 ची आहे. आपण पॉइंट प्लॉट केलेले आहेत. आता याचे पॉइंट कसे आले बघा या. तर x 0 असताना y 2 आहे. x ज्या वेळेला 0 होतो त्यावेळेला y 2 असतो. लक्षात आलं. x 0 असताना y ची व्हॅल्यू 2 आलेली आहे. x 1 असताना y ची व्हॅल्यू -1, x 1 असताना y ची व्हॅल्यू -1 आलेली आहे. ठीक आहे. x -1 असताना x आता इथे -1 आहे तर y ची व्हॅल्यू किती येईल 5. तो वरती जाईल ग्राफ. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट थिंग काय चेक करायचे आपल्याला, तर हा ग्राफ कुठे इंटरसेक्ट करतो. तर कुठे इंटरसेक्ट केलेला दिसतोय तुम्हाला, तर या ठिकाणी इंटरसेक्ट केलेला आहे. याची व्हॅल्यू काय, x आणि y ची व्हॅल्यू काय इथे, तर x आणि y ची व्हॅल्यू आहे, x ची व्हॅल्यू आहे 1, y ची व्हॅल्यू आहे -1. दिस इज आवर आन्सर. ओके, इट्स अ ग्राफिकल मेथड. तर आपण 4 पद्धतीने x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत. जर आपल्याला इक्वेशन गिवन असेल, लिनियर इक्वेशन ऑफ 2 व्हेरिएबल, याच्यातली कोणतीही एक मेथड तुम्ही अप्लाय करू शकता किंवा प्रॅक्टिस करत असताना सगळ्या मेथडची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. याच्यामुळे तुमचे बोर्डमध्ये येणारे मार्क्स जे आहेत ते वाढण्याचे चान्सेस वाढतात. ओके, सो थँक यू व्हेरी मच.